जीवनातील सुख भाग्यवंताला मिळते. भोज्यम भोजन शक्तिश्च रतिशक्तितर वरांगना विभवो दानशक्तिश्च नाल्पस्य तपसः फलम. 2. येथे आचार्य चाणक्य सांगतात की भोजनालायक पदार्थ, भोजनशक्ती, रतिशक्ती, सुंदर स्त्री, वैभव आणि दानशक्ती ही सर्व सुख कमी अल्प तपस्येची फलं नसतात. अर्थातच खाण्यापिण्याचे सुग्रास पदार्थ मिळावेत आणि जीवनाच्या शेवटपर्यंत खाण्याची, पचविण्याची क्षमता राहावी. स्त्री संभोगाची इच्छा कायम असावी. सुंदर स्त्री भेटावी, धनदौलत असावी व दान करण्याची सवय असावी. ही सगळी सुख एखाद्याच भाग्यवंताला मिळतात. पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळेच असे सौभाग्य लाभते. हे नेहमी पाहण्यात येते की ज्या माणसांजवळ खाण्यापिण्याची काही कमी नाही, त्यांच्यापाशी ते खाऊन पचन करण्याची शक्ती नसते. यालाच म्हणतो की जिथे दात आहेत तिथे चणे नाहीत आणि जिथे चणे आहेत तिथे दात नाहीत. अर्थात अत्यंत श्रीमंत व्यक्तीसुद्धा अशा आजारांनी ग्रस्त असतात की त्यांना साधे पदार्थसुद्धा पचत नाहीत. पण ज्या व्यक्ती धुष्टपुष्ट आहेत, दणकट आहेत, ज्यांची पचनशक्ती चांगली आहे, त्यांच्याजवळ खाण्यासाठी काही नसते. याच प्रकारे अनेक लोकांजवळ धनदौलत आहे, वैभवात कमतरता नाही, पण त्यांच्यामध्ये उपभोग घेण्याची व दानधर्माची वृत्ती नसते. ज्या लोकांजवळ ह्या गोष्टी असतात तशांना आचार्य चाणक्य पूर्वजन्माच्या तपस्येचे फळ मानतात. त्यांचे म्हणणे आहे की खाण्यापिण्याच्या वस्तूबरोबरच त्या पचविण्याची शक्ती, सुंदर स्त्रीसोबत संभोगाची शक्ती आणि संपत्तीचा सदुपयोग आणि दानधर्माची वृत्ती ज्या व्यक्तीमध्ये असते ते अत्यंत भाग्यशाली असतात. याला पूर्वजन्मीचे पुण्यच मानावे. जीवन सुखातच स्वर्ग आहे. यस्य पुत्रो वशीभूतो भार्या छंदानुगामिनी विभवे यस्य संतुष्टिः तस्य स्वर्गः इहैवहि. 3. आचार्य चाणक्याचे सांगणे आहे की ज्याचा पुत्र अंकित आहे, पत्नी वेद मार्गानुसार वागते आणि जो आपल्या वैभवामुळे संतुष्ट आहे, त्याच्यासाठी येथे स्वर्ग आहे. अर्थ असा की ज्या मनुष्याचा पुत्र आज्ञाधारक आहे, सर्व आज्ञा मानतो, पत्नी धार्मिक व चांगल्या चलनाची असते, सद्गृहिणी असते आणि जो आपल्याजवळ जेवढी संपत्ती आहे त्यात आनंदी राहतो, संतोष मानतो, अशा व्यक्तीला याच संसारात स्वर्गात सुख प्राप्त होते. त्याच्यासाठी पृथ्वीवरच स्वर्ग असतो. कारण पुत्राचे आज्ञाधारक असणे, स्त्रीचे पतिव्रता असणे आणि व्यक्तीचे संपत्तीविषयी लालसा न ठेवणे किंवा मनाचे समाधान करण्यातच स्वर्गात मिळणाऱ्या सुखाचे समाधान आहे. असं मानतात की अनंत शुभ व पुण्यकार्यामुळे स्वर्ग प्राप्त होतो. याच प्रकारे या जगात हे 3 सुख मनुष्याला पुण्यकर्माचे फळरूपात मिळतात. ज्या व्यक्तीला हे 3 सुख प्राप्त होतात त्याला फार भाग्यशाली समजावे.